ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। प्रार्थना म्हणा सगळ्यांनी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सुसरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे सहितं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णं वन्दे ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यम्।
भृत्यारतिहं प्रणतपाल भावाभिपोतं वंदे महापुरुषते शरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीतांबरा तरुणबिम्बफला दरोषा पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविन्दनेता कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये सीतानाथ समारंभा श्रीरामा नंदार्य मध्यमा अस्मत् आचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा गौरांगं रसमयं नित्यं रसाचार्यं रसोत्सुतं श्रीरामहर्षण देवाख्यं सद्गुरु प्रणमाम्यहम्। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर गोपाल कृष्ण भगवान की। सर्वांनी प्रेमपूर्वक भजन करायचंय। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे जोडी कुठे मंडळी कुठे जोडी नाहीये। राधे राधे मागे म्हणा गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद। ग्रंथाला गंध लाव अक्षता वा आणि एखादं फुल असलं ठेव। डबल टाळ वाजव। ग्रंथाला गंध लाव। सोपी नाही का? गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे
पाणी नको, नुसतं गंध लाव बस. फुल नाही का टाकायला? फुल आहे का एखादं? मला आहे ना ते कुंकू लावल्यासारखं कर, तूच कर, तुम्ही नका. फक्त आहे त्याच्यावर ठेव बस. हार घाल, खाली ठेव ताट. गाठ मार थोडी, गाठ मार. ठीक आहे, दर्शन घेऊन जा. राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे. काय वाजवा राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. सच्चिदानंद रूपाय
विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्त वांछित कल्पतरु दयाघन सच्चित आनंद स्वरूप श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती असलेले श्रीमद भागवत महापुराण आणि या महापुराणांतर्गत चालू असलेली श्रीमद भागवत कथा, या कथेला श्रीमद भागवत कथा संगीत भक्ती ज्ञान यज्ञ या कथेला आज प्रारंभ होत आहे। गेल्याही वर्षी या ठिकाणी ही कथा संपन्न झाली आणि याही वर्षी समस्त राधाकृष्ण महिला मंडळ लेन नंबर 9 आणि 11 स्वामी समर्थनगर लोहगाव या माता भगिनींच्या अथक परिश्रमातून आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ही श्रीमद भागवत कथा याही वर्षी संपन्न होत आहे। प्रथमतः आयोजक मंडळीला मी खूप खूप धन्यवाद देतो। गेल्या वर्षीचं स्वरूप अगदी छोटंसं होतं, पण यावर्षी अगदी कौतुक करण्यासारखे सर्वांचं स्तुत्य असा उपक्रम आपण सर्वांनी महिलांनी राबवलेला आहे आणि हा भागवत धर्म वाढवण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे। म्हणून प्रथमतः संपूर्ण माता भगिनींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे। आज या कथेला प्रारंभ होत आहे, पहिला दिवस आहे। आभार व्यक्त करण्याकरता आपल्याला फारसं काही वेळ देता येणार नाही, तरी पण आज माझ्या या साथीसाठी संगीत साथ देणारे श्रीकृष्ण महाराज व्यवहारी आहेत, सिंथेसायझर वाजवायला। पलीकडे बरसाले महाराज आहेत गायण्यासाठी। तबला वादनासाठी संगीत विशारद आमचे परम मित्र निखिल महाराज ताकबाते आहेत। सोपान महाराज शिरसाट आहेत। आमचे प्रकाशक खांदवे सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले। आमचे दोन्ही चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सर्व माता भगिनी कार्यकर्ते मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भक्ती ज्ञान यज्ञ आज या ठिकाणी प्रारंभ होत आहे। समोर बसलेल्या माता भगिनींना एक नम्र विनंती आहे की कथा चालू असताना कोणीही आपापसामध्ये कृपया बडबड करू नये, कथेचं पावित्र्य सांभाळावं ही सर्वांना एक माता भगिनींना नम्र विनंती आहे। कथेच्या मध्ये कोणी शक्यतो उठून जायचं नाहीये। 1 ते 1.5 तासानंतर आपल्याला 15 मिनिटाचा विश्राम घ्यायचा आहे आणि परत कथा 6 आपल्याला सुरू करून 6 वाजेपर्यंत कथा संपवायची। म्हणून आपल्याला मध्यंतरी इंटरव्ह्यू साठी एक 15 मिनिटांचा आपल्याला गॅप घ्यायचा आहे। म्हणून आता कोणी मध्येच उठून जायचं नाहीये। यामध्ये म्हाताऱ्या लोकांची दखल घेतली जाईल। आज थोडासा उशीर झालेला आहे, परंतु जरी उशीर झाला तरी सेवा मात्र 6ला संपेल याची सर्वांनी काळजी घ्यायची। कथेमध्ये शक्यतो कोणी उठून जाऊ नये आणि मध्ये कोणी बडबड करू नये। लहान मुलांना वेळीच त्यांना आपापल्या ज्यांनी सोबत आणलेले त्यांनी लहान मुलांना सुद्धा आवर घालावा। श्रीमद भागवत कथा आपण ऐकण्याकरता सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, हे आपलं परम भाग्य आहे। कधीही ध्यानात ठेवा, ज्या ज्या वेळेला आपलं कल्याण होतं, ज्या ज्या वेळेला आपलं हित होतं आणि अशा मार्गामध्ये ज्या वेळेस आपण उपस्थित असतो त्या मार्गामध्ये पुण्य संपादन करण्याचं आपलं काम निर्माण होतंय। निश्चित समजायचं कधी काळी केलेलं पुण्य आज कामाला आहे। माझ्याकडून एक सत्कार्य, माझ्या उद्धाराचं कार्य मला आज प्राप्त झालेलं आहे। म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहात, आज या कथेसाठी आपण उपस्थित झालात। ही कथा किती पवित्र आहे याचं महात्म्य वर्णन करण्यासाठी भागवत ग्रंथामध्ये श्रीमद भागवत महात्म्य आलेलं आहे आणि हे भागवत महात्म्य आपण थोडक्यात पाहणार आहोत। सर्व ऋषी मुनी भगवान विष्णू परमात्म्याकडे गेलेले आणि विष्णूला विचारलं
भगवंताला आम्हाला सत्संग करायचा आहे आणि सत्संगासाठी पवित्र असं स्थान कोणतं आहे? भगवान श्रीकृष्णांनी आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि म्हणाले, या सुदर्शन चक्राच्या मागे जा, ही चक्र जिथे थांबेल ती जागा तुमच्यासाठी पावन पवित्र आहे. सर्वजण त्या चक्राच्या मागे गेलं. ते चक्र ज्या ठिकाणी थांबलं ते ठिकाण आहे नैमिषारण्य, ज्याला चक्रतीर्थ संबोधल्या जातं. आणि त्या ठिकाणी 88,000 ऋषीमुनी एकत्र आलेले आहेत आणि भगवत कथा सत्संग त्यांनी आरंभ केलेला आहे. अशा वेळेला भगवान शुकाचार्यांचे सत्शिष्य सुतदेव भगवान अचानक प्रगट झाले. आपल्यामध्ये कोणीतरी एक विद्वान संत महंत जर आला तर त्याचा आदरातिथ्य करण्यासाठी सर्वजण स्वागत करण्यासाठी उभे राहिले. महाराज, आपण आलात म्हणजे निश्चित आमचं काहीतरी कल्याण होणार. सर्वांनी सूत महाराजांना विनंती केली, महाराज आपण आलात, आमचा सर्वात सोपा मार्ग उद्धाराचा कोणता आहे तेवढा आम्हाला तुम्ही सांगा. त्या कलिकालामध्ये जर माणसाकडे पाहिलं, कलीचा प्रभाव एवढा वाढलेला आहे. आज प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलीच गोष्ट शुद्ध राहिलेली नाही. सत्य नावाची गोष्ट आपल्याला बघायला मिळत नाही. इमानदारी राहिलेली नाही. प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये 2 नंबरचा पैसा, सगळं काही झालेलं आहे. आणि म्हणजे या कलिकालामध्ये, या कलीच्या प्रभावामुळे माणसाला परमार्थ कळायला आणि स्वतःचा उद्धार करायला मार्ग सापडत नाही. अशा माणसांसाठी त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञान भक्ती वैराग्याची वृद्धी कशी होईल असा आम्हाला मार्ग सांगा. कारण या जगामध्ये श्री गुरु शिवाय उद्धारासाठी पर्याय आहे. चिंतामणिर्लोक सुखम सुरतृस्वर्ग संपदम प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. चिंतामणी नावाचा मणी तो प्राप्त झाला की सगळ्या चिंता दूर होतात. स्वर्गामध्ये एक कल्पवृक्ष नावाचं वृक्ष, त्याच्या खाली बसलं की सगळ्या कल्पना पूर्ण होतात. पण त्या दोन्हीकडे जर आपण मोक्ष मागितला तर आपल्याला मिळणार नाही. तो मोक्ष देण्याचं सामर्थ्य फक्त श्रीगुरूमध्ये. आणि म्हणून तुम्ही श्रीगुरूच्या स्वरूपात मला प्राप्त झाला, आम्हाला प्राप्त झालाय, तेवढी आमच्या कल्याणाचा मार्ग सांगा. एखादे गुरु संत आपल्या घरी आले, त्यांना काय विचारावं याचं सुद्धा ज्ञान पाहिजे. आज उद्धाराचा प्रश्न विचारलेला आहे आणि संत महात्म्यांसमोर असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर संतांना आनंद होतो. तुम्ही आम्ही आपल्या घरी एखादे संत महाराज मंडळी आले तर आपल्या प्रपंचाच्या समस्याची रांग त्यांच्या समोर लावतो. महाराज, आमच्या पोराचं लग्न जमत नाही. महाराज, व्यवसायामध्ये भरभराटी येत नाही. महाराज, घरामध्ये सतत भांडण तंटे. महाराज, पैसा येतो पण टिकतच नाही. महाराज, शेजारीच बरोबर नाहीत. हे सगळे प्रश्न आपण संतांना विचारतो, पण आपला प्रश्न असा नसतो की माझा उद्धार कधी होईल. सगळी माणसं कालाच्या तोंडातले घास बनलेले. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौगिरेण भाषितम. सर्वसामान्य लोकांना परमार्थाची साधना सहज करता येईल अशी आवडते. तुम्हाला जर योग करायला लावला तर तुम्ही करणार नाही. उपाशी राहायला सांगितलं तर उपवास सुद्धा तुम्ही पकडणार नाहीये. महाराज, आम्हाला झेपेल, आम्हाला पचेल, आम्हाला रुचेल, आम्हाला आवडेल असं काहीतरी उद्धाराचा मार्ग सांगा. आणि मग या भूतलावरती राजा परीक्षितीच्या उद्धारा करता शुकाचार्यांनी जी भागवत कथा सांगितली ती भागवत कथा मी तुम्हाला सांगतो असं सूत महाराजांनी
शौनकांना सांगितलेलं आहे. भागवताचा महिमा स्वर्गातले देव लोक त्यांना सुद्धा हे भागवत दुर्मिळ आहे. एकदा देवता लोकांच्या कानावर गेलं की भागवत कथा परीक्षितीला मुक्त करण्याकरता आहे, जिवंत करण्यासाठी. सगळे देवता लोक एकत्र आले, अमृताचा कलश घेतला आणि त्या शुकाचार्य महाराजांकडे गेले. महाराज, तुम्हाला परीक्षितीला जिवंत करायचं, हे अमृत घ्या, परीक्षितीला पाजा, त्याला जिवंत करा, आणि त्याला जी तुम्ही भागवत कथा सांगणार आहे ती भागवत कथा आम्हाला सांगा. त्याच्या मोबदल्यामध्ये हे अमृत घ्या, हे अमृत पाजून त्याला जिवंत करा, आणि त्याच्या मोबदल्यात भागवत कथा अमृत आम्हाला द्या. शुकाचार्यांच्या लक्षात आलं, अरे काच घेऊन रत्न कोणी देईल का त्याच्या मोबदल्यात? अमृत म्हणजे काच आहे आणि भागवत कथा म्हणजे रत्न आहे. या दोघांची बरोबरी होणार नाही. कुठे भागवत कथा आणि कुठे तुमचं अमृत. अमृत जर प्यालं तर माणूस एकदाच जिवंत होतो, पुन्हा पुन्हा सारखा जिवंत होत नाही. पण भागवत कथा अमृत जर माणसाने पिलं तर त्याचा कायमचा उद्धार होतो, परत त्याला जन्माला यायला लागत नाही. अशी ही भागवत कथा आहे. अमृत पिल्यानंतर माणसाचं पुण्य हळूहळू संपत. अमृताने काय होतं, माणसाचं पुण्य हळूहळू संपत. पण जो माणूस भागवत कथा अमृत श्रवण करतो त्या माणसाचं पुण्य हळूहळू वाढतं. मग आपल्याला पुण्य कमी करायचे का वाढवायचे? आपल्याला पुण्य वाढवायचे. त्यामुळे आम्हाला ही तुमची अमृत कलश नको. शुकाचार्यांनी परत लावलं. काचेचा तुकडा देऊन तुम्ही रत्न घेता, कुठे आमची कथा आणि कुठे तुमचं अमृत? नको, त्यांना परत लावलं. आणि ही देवता लोक ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांना सांगितलं की महाराज, एवढी भागवत कथा श्रेष्ठ आहे, ज्याच्या पुढे बाकीचे सगळे ग्रंथ कमी ठरले. मग ब्रह्मदेवाने तुला करून पाहिजे. एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत ग्रंथ ठेवला, दुसऱ्या पारड्यामध्ये सगळे ग्रंथ ठेवले, आणि असं तोलून पाहिलं तर आश्चर्याची गोष्ट आहे. लघुनन्यानि जातानि गौरवेण इदं महत् तदा ऋषिगणा सर्वे विस्मयं परमं जयुः. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की भागवताचं पारड जड भरलं, बाकीचे सगळे ग्रंथ हलकी ठरली. म्हणजे या कलियुगामध्ये माणसाचा उद्धार होण्याकरता एकच सोपं साधन आहे, श्रीमद भागवत कथा ऐका, तुमचा उद्धार होणार आहे. त्याच्याकरता काही कष्ट लागणार नाहीत. फक्त या आणि या कर्णेंद्रियाने फक्त श्रवण करा. महाराज, ही भागवत कथा 7 दिवस करण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली? 15 दिवसाची का बरं नाही? 1 महिन्याची का बरं नाही? कधीपासून सुरू झाली? आणि मग सूत महाराजांनी या 7 दिवसाची परंपरा केव्हापासून सुरू झाली त्याकरता एक कथा सांगितलेली आहे. ती कथा आपण पाहूया. तत्पूर्वी छोटस नामसंकीर्तन घेऊ आणि पुढच्या कथेला प्रारंभ करूया. राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे. सर्वांनी बोलायचंय. राधे कृष्णा कृष्णा राधे श्याम श्याम ओ राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे
राधे राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 श्याम कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे जोरात वाजव. जय हो. राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम जय हो. राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम ओ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे. कृष्ण भगवान की